शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नावावर जे असणाऱ्या 3-4 महामंडळाचं वाटप झालं। अजितदादांची यादी तयार होते, भाजपची यादी तयार होते, परंतु आता त्यांची गाडी फास्ट आहे, त्यांचे आमदार थांबायला तयार नाहीत। तसे अजितदादा आणि आमच्या भाजपचे जरा सबुरीवाले आहेत, त्याच्यामुळे 2 दिवस लेट होत आहे, पण तिन्ही पक्षाचं होईल। मोठा भाऊ कोण म्हणणार असेल तर ते भाजपकडे एकनाथ शिंदे साहेब दिसतील। वट बघा, भाजपच्या सुद्धा आमदारांना पद मिळत नाही, अजितदादांच्या पक्षाचा वेगळाच विषय आहे। आणि मग अशात कोणाला पद मिळतं तर फक्त एकनाथ शिंदे साहेबांना पद मिळतं। त्याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेब राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना रिपोर्ट करत नाहीत, तर एकनाथ शिंदे साहेब कोणाला रिपोर्ट करतात तर दिल्लीत बसलेले जे भाजपचे प्रमुख नेते आहेत, डायरेक्ट ॲक्सेस एकनाथ शिंदे साहेबांचा दिल्लीपर्यंत असल्यामुळे त्यांचं चालतंय। पण या 2 नेत्यांचं म्हणजे फडणवीस साहेबांचं अजितदादांचं चालत नाही असं स्पष्टपणे दिसतं।